चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 5व्या सामन्यात आज भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत विजय मिळवला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. विराट कोहलीने चौकार मारत शतक झळकावत टीम इंडियाला विजयही मिळवून दिला. 242 धावांचे लक्ष्य भारताने 43व्या षटकात गाठले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराटने 114 धावांची तिसऱ्या विकेटची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारत सहज विजयाकडे गेला. हार्दिक पंड्याच्या रूपात भारताला चौथा झटका बसला, पण त्यानंतर विराटने फटकेबाजी करत विजय मिळवून दिला. कोहलीने 111 चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने 7 चौकार खेचले. दरम्यान प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले. कर्णधार मोहम्मद रिजवान आणि रऊफ यांनी डाव सावरला. त्यानंतर दोघे आऊट झाले आणि पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला होता. तळाच्या फलंदाजांनी धावा केल्याने पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान उभे करता आले. भारतीय गोलंदाजीत अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी विकेट घेत धावसंख्येला ब्रेक लावला. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना पूर्ण 50 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. 49.4 ओव्हर्समध्ये त्यांना 241 धावा करता आल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.